बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी स्त्री जन्म भाग 7. सकाळ झाली. दिवसाचा गोंडा वर आला. सैंद्रा मोहना अंघोळ करून तयार होत्या. सैंद्राच रोज स्वयंपाकघरात बघायची. सालगड्याची बायको स्वयंपाक करायची. दुसरी आणखी एक बाई वाड्यात होती. ती रानातल्या गुराढोरांच्या मांडवाकडनं दूध आणायची, भाजीपाला आणायची, दळणाचं काम तीच करायची. वाड्यात पाण्याचा हौद होता. रानातल्या विहिरीची पाईपलाईन घराजवळ आणली होती. त्याला छोटा पाईप लावून वाड्यात नळ्यानं पाणी घेतलं होतं. बाहेरनं पाणी आणण्याची गरजच नव्हती. सैंद्रा मोहना आधीच थोरली रकमा फतकल मारून स्वयंपाकघरात बसली होती. तिच्या पुढं तारा होती. पितळीभर चहा घेऊन ती त्यात बटारं फोडून टाकीत होती. कपभर चहानं किंवा 2-3 बटारानं तिचं भागणारं नव्हतं. चहा पितळीभर. चहात फोडून टाकलेली बटारं मोठ्या बेडकागत फुगली होती. तारा ती रपारप खात होती. मोहनानं ते पाहिलं. सैंद्रानं तोंडावर बोट ठेवलं. काही बोलू नकोस म्हणून सांगितलं. मला तुमच्या पाया पडू द्या. मोहना रकमापुढं वाकली, पण तिनं तोंड फिरवलं. पाय आणखी आकडून घेतलं. तिला आपल्या पाया पडू द्यायचं नव्हतं. मी तुमच्या धाकल्या दिराची बायको. तर तुझी ती तलवार, तुझा तो धारदार इळा कुठं आहे? ती घाबऱ्या आवाजात बोलली. रात्री हिनं आपल्या हातात तलवार आणि विळा पाहिला. त्यामुळं चंद्रराव गादीवर बेशुद्ध होऊन पडला. त्याला पाणी पाजावं लागलं. हीच ते पाणी घेऊन आली होती. तो विळा आणि तलवार माझी आई घेऊन गेली. मोहनानं तिची भीती घालवण्यासाठी म्हणलं. सैंद्रानं 2 पाठ खाली बसायला घेतले. तिनं एक आपल्यासाठी घेतला, दुसरा मोहनासाठी. दोघी पाटावर बसल्या. थोरली तशीच भुईला बसली होती. ताराला सकाळच्याला लवकर भूक लागली म्हणून ती तोंड बिंड न धुता तशीच बसून होती. तारानं पितळीतला चहा बटारं संपवली. तांब्याभर पाणी पिऊन ती उठली. तिच्या तोंडावर पाण्याचा हात फिरवून रकमा बी उठली. तिचा हात धरून मग ती आपल्या खोलीकडे गेली. थोरल्या वहिनींनी मला पाया पडू दिलं नाही. त्या कोणालाच पाया पडू देत नाहीत. मी अजून त्यांच्या पायाला हात लावू शकले नाही. आत्ता त्या कुठं गेल्या? त्यांच्या खोलीत त्या आता झोपतील. तारा बी ढाराढूर झोपल. न्याहारीच्या वक्ताला तारा आईला उठविल. भूक लागल्याचं आईला सांगील. मग थोरल्या बाईंची आंघोळ बिंगोळ होईल. पुरुष माणसं कुठं आंघोळ करत्यात? तुला सुब्बाराव भाऊजीनं आंघोळ घालायची काय? तसं नाही हो. तर काय हो? विचारायला नको? विचारलं पाहिजे. त्याशिवाय का ह्या वाड्यातलं तुला समजणार आहे टाइम टेबल? त्या वाड्यातलं सकाळचं टाइम टेबल सैंद्रा मोहनाला सांगणार तर शर्ट लुंगीवर असला सुब्बाराव तिथं डोकावला. बोलला. सैंद्रा वहिनी, आज मला चहा आणला नाही माझ्या खोलीत. आता माझी काय गरज? हक्काची आली की नवरी? तर मग नवरीला चहा घेऊन पाठव की माझ्या खोलीत. तो हसत हसत बोलला. भाऊजी, आता चहा प्यायचं सोडा. दूध प्यायचा रतीब लावू का काय? हां, इथनं पुढं तब्येतीला दूध चांगलं बघा. दामोदर दादा दूध का पितोय ते मला आत्ता कळलं. त्याच्या लग्नाआधी तो चहा पित होता, पण लग्नानंतर तो दूध प्यायला लागला बघा. ते ऐकल्यानंतर सैंद्रा लाजली. लाजून ती हसणार तर चंद्ररावानं तिथं पाय ठेवला. वळवाच्या पावसातल्या विजेगत तो कडाडला. सुब्या, त्या दाम्याला बी घेऊन ये बैठकीच्या खोलीत. महत्त्वाचं बोलायचं आहे. हां, लगेच. तो अजून उत्ताना पडला असेल त्याच्या खोलीत रातभर. त्याची झोप नीट होत नाही.
तवा त्याला लात घालून आण लगेच. चंद्रराव सैंद्राकडे डोळं फिरवून पाहत बोलला. चंद्ररावाचं ते बोलणं सैंद्रालाच काय मोहनाला बी आवडणारं नव्हतं. स्वयंपाकाला लागलेली सालगड्याची बायको चंद्रराव गेल्यावर बोलली, सैंद्राबाय, तुम्हाला एक बोलू? बोल की कमळा. ह्या नव्या बाईसाहेबांनी रात्री चांगला इंगा दाखवला बघा त्या धारदार हत्यारांचा. गडी पार गादल्यावर उत्तानाच्या पाताना पडला. रात्री न जेवता तसाच पासला पडला ता बघा. काय म्हणतेस? हां, मला मोठ्या बाईसाहेबच म्हणाल्या, कमळे, रातचं जेवणाचं ताट उचलून आण त्यांचं. सकाळपर्यंत ते तसंच पडलंय बघ. तू जेवणाचं ताट पाहिलंस? किती भाकरी खाल्ल्या? चतकोर भाकरी बी खाल्ली नाही. म्हणजे आता बकासूर तुला भाकरी संगट खाणार कमळाबाई? सैंद्रा हसत हसत बोलली. मला तर त्यांची लय भीती वाटते. जवा तवा येताना ते माझ्याकडं कसं तरीच बघतात. ते आलं की मी थोरल्या बाईंना हाक घालते, नाहीतर ताराला जवळ बसवते. मग ते गुपचूप जात्यात. त्यांच्या मनात काय आहे ते कळतच नाही बघा. कमळा, तुला त्यांचं वागणं कळत नाही म्हणजे तू पाळण्यातच आहे म्हण की अजून. सैंद्राने तिचा गालगुच्चा घेत म्हणलं. सैंद्राच्या त्या गालगुच्च्यानं कमळा समजली, आपण सैंद्राला फसवू शकत नाही. या स्वयंपाकघरात चंद्रराव येत्यात आणि आपल्याला मिठीत घेतल्याशिवाय राहत नाहीत. तसं ते जात नाहीत. कमळा, स्वयंपाकघर रोज चांगलं साफ करीत जा. म्हणजे? इथं पानाचं विडं पडतात. तोंडातली लाळ बी सांडलेली असते बघ. सैंद्राबाई, पान? पानाचा इडा? तुम्ही काहीतरीच बोलताय. तुला एक माहीत आहे का? काय? तुझ्या आधी इथं कोण होती स्वयंपाकाला? रहमानच्याची लेक बेंजीर. ती इथं किती दिवस होती? फक्त 3 रोज. ती का नाही तुझ्यासारखी राहिली इथं महिनाभर? बोल. कमळानं ते ऐकलं आणि सैंद्राचं पायच धरलं. तिनं आपल्या तोंडात थडाथडा मारून घेतलं. रडायलाच लागली. बोलली, थोरल्याशी माझे संबंध आहेत हे माझ्या नवऱ्याला सांगू नका. मला तुझा नवरा कालच भेटला होता द्राक्ष बागेत. काय म्हणला? काय म्हणला? म्हणला बायको एकदा बी रानात येत नाही वस्तीवर. वाड्यात लईच खुश आहे काय? बाईसाहेब, मी तर स्वयंपाकाला यायला निघाले तेव्हाच बेंजीरनं मला सांगितलं होतं. काय बोलली ती? म्हणली, तू काम मत कर. चंद्रराव जानवर हाय, उसे मजा लगती औरत की. हात पकडतो साला. म्हणजे तुझा हात पकडला तर थोरल्यानं? लई टायमाला हात जोडलं पर ऐकतच नाही. बोका जसा उंदराला पकडतो तसं पार पकडत्यात. तोंडात बोळाच घालत्यात त्यांच्या टोपीचा. धड बोंबलता बी येत नाही. मगाशी तर म्हणत होतीस ते तुझ्याकडे कसं तरी बघत्यात. मग तू थोरल्या बाईसाहेबांना हाक घालतेस, नाहीतर ताराला हाक घालतेस. हे मी दिवसे उजेडी जे घडतंय ते सांगते. रातच्याला थोरल्या बाईसाहेबनी तारा ढाराढूर पडत्यात ते तुम्हाला माहीतच आहे. आता तू ह्या स्वयंपाकघराचा रंगमहाल करू नकोस, नाहीतर मी माझा तो धारदार विळा नाहीतर तलवार आणतेच. मोहना बोलली. कमळानं ते ऐकलं आणि तशीच ती वाड्याबाहेर पळत सुटली. मोहनाच्या विळ्याची आणि तलवारीची धार तिनं रात्रीच पाहिली होती. त्या दोघींमध्ये थोरली रखमा आली. विस्पारलेल्या डोळ्यानं ती मोहनाकडे पाहत राहिली. मग ती तशीच पुढं झाली. तिनं मोहनाचे हात आपल्या हातात घेतले. तिच्या डोळ्यातनं टपाटप पाणीच पडायला लागलं. बोलली, कमळी पळावलीस, बरं केलं. कमळीपेक्षा बेंजीर शानी पोर निघाली. तिनं तर ह्यांच्या कंबरड्यात लात घातली होती. ते तिच्या नरड्याला हात घालायला निघालं तर तिनं पाट्यावरचा वरोटाच हाती घेतला होता. त्याचं डोकंच फोडण्यासाठी तिनं तो त्यांच्यावर फेकला. तो वराटा चुकवण्यासाठी ते धडपडून खाली पडले. त्याचा फायदा घेऊन बेंजीर वाड्याबाहेर पळाली. टाईम कधीचा तर दुपारचा. दुपारचं वाड्यावर कोणी नसतंय. त्याचा फायदा घ्यायला निघाले होते आमचे चंद्रराव.
थोरली बोलली आणि थांबली. तिला ते बोलताना चांगलीच धाप लागली होती. चेहऱ्यावर घाम फुटला होता. मोहनाच पुढं झाली. तिनं आपल्या पदरानं तिचा घाम पुसला. मग तशीच ती वाकली. तिच्या पायावर तिनं आपलं डोकं ठेवलं. सैंद्रा, तुला बी पाया पडू दिलं नाही आज पतेर. इच्छा असेल तर पड पाया. तुम्ही दोघी माझ्या धाकट्या बहिणी. सैंद्रानं पण मग अपमान केला नाही. ती पुढं झाली. थोरल्या बाईसाहेब, तुम्ही लई सोसलं बघा. बघितलं मी समद. पाया पडून झाल्यावर ती बोलली. बैठकीच्या खोलीत चंद्रराव बसला होता. त्याला चहा पाहिजे होता. त्यानं बसल्या जागेवरनंच हाक घातली. कमळे, चहान. कमळीऐवजी रखमाच आली. तिच्या हातात चहाचा कप होता. तो तिनं त्याच्या पुढे केला. तू? हा मीच. तू कधीपासून कमळी झालीस? कमळी पळाली. काय? कमळी पळाली? का? बेंजीरनं वाडा का सोडला? बेंजीर? कोण बेंजीर? कमळीच्या आधी स्वयंपाक करणारी कोण होती? जर त्या नजरेनं चंद्ररावानं रखमाकडं पाहिलं. म्हणजे हिला समद माहीत आहे. तुम्हाला 17 वर्षांची पोर आहे. तिच्याच वयाची बेंजीर होती. तुम्ही तिचं वय बघितलं नाही. तिचा हात धरायला लाज वाटली नाही तुम्हाला? झूट आहे समजा हे. कमळीचं तरी खरं की नाही? ते तिलाच विचारायचं. आम्हाला काय विचारतेस? तिनं सांगितलं समज. तुमच्याकडून खरं करून घेते. तू तरी कुठं पतिव्रता आहेस? म्हणजे? तुझ्या पुढची पोर आमची नाही. मग कोणाची आहे ती? लग्ना आधीच दिवस गेले होते तुला. पुरावा काय ह्याला? लग्नानंतर अवघ्या 7व्या महिन्यात तू बाळतीन झालीस. 9व्या महिन्यात पोर जन्माला आली असती तर आम्हाला काय वाटलं नसतं. लगीन झाल्यावर फक्त एकच दिवस माहेरी होते मी. लई घाई झालती तुम्हाला तुमचा हाक गाजवायची. लग्नानंतर 1 दिवस तरी माहेरी पाठवलं. नशीब 7 महिने घेतले मी. अपुऱ्या दिवसांची बी पोरं जन्माला घालत्यात बायका. पोर जन्माला घालायची तर ती नीट तरी जन्माला घालायची होती. बेण्यात खोट असली तर जमीन काय करणार? लईच बोलायला लागलीस. मोहनाच्या तलवारीची धार माझ्या जिभेला आली. समजलं? तिनं मोहनाचं नाव मुद्दाम घेतलं. म्हणजे तुझं कान तिनं फुंकलं? तिला तुम्ही मुराळी गेला होता गपचिप चोरासारखं का? मोहनावरनं जादा बोलणं ठीक नव्हतं. तिच्यावरनं दिवसभरात बरंच रामायण महाभारत घडलं होतं. त्यानं त्याला घाम फुटला होता. त्या थकव्यानं त्याला गादीवर उत्तानं पडायला लागलं होतं. ते दोघं बोलत असताना सुब्बारावनं दामोदर तिथं आला. त्या दोघांना त्यानं बैठकीला बोलवलं होतं. रखमावहिनी चंद्ररावला चहा घेऊन आलेली पाहून ते दोघे तिच्याकडे पाहत राहिले. ए कमळा, आम्हाला चहान. बसल्या जागेवरनं दामोदर बोलला. कमळाचं नाव ऐकून चंद्रच्या कानाला ठणकाच बसला. रखमानं चंद्ररावाला आणलेला चहा तसाच आत नेला. तो चहा प्यायलाच नव्हता. बेंजीर कमळाचा विषय रखमानं काढला आणि चंद्ररावाच्या अंगावर चांगलाच बिबवा उफणला. भले मोठे फोड आले होते. तो चहा पिणं शक्यच नव्हतं. चहा पार गारढोण झाला होता. ट्रेमध्ये मोहना चहाचे 2 कप घेऊन आली. तिनं चहाचा ट्रे तसाच गादीवर ठेवल्या सुब्बाराव आणि दामोदरकडे केला. त्यांनी चहाचे कप काढून घेतले. मोहनानं चंद्ररावाकडं पाहिलं, पण त्याला तिच्याकडं पाहण्याचं धाडस झालं नाही. चंद्ररावापुढं तिला बी थांबायचं नव्हतं. ती आत गेली. दादा, आम्हा दोघांना का बोलावलंस? चहाचा घोट घेत दामोदर बोलला. आम्हाला इथं बोलता यायचं नाही. आम्ही बोलणार नाही. कारण इथं या वाड्यात आपल्या तिघांच्या बायका आहेत. तुम्हा दोघांच्या बायका हुशार आहेत. त्या आणखी हुशार आम्हाला करायच्या नाहीत.
तरी विषय काय आहे? दामोदर बोलला. रानातल्या फार्म हाऊसवर बोलू, इथं बोलायची गोष्ट नाही. चंद्रराव गंभीर आवाजात बोलला. चंद्रराव तसा नेहमीच गुरमीत बोलायचा, पण त्याची गुरमी आता बरीच उतरलेली दिसत होती. दामोदर, तुम्ही दोघं निघा मोटरसायकलवरनं. फार्म हाऊसमध्ये बसा, आम्ही येतो जीपमधनं. आपण तिघं गेलो असतो जीपमधून, सुब्बाराव बोलला. उगा मोटरसायकलचा पेट्रोल का जाळायचा? जीपमध्ये आम्ही भावबंधन आणणार आहे फार्म हाऊसवर. मीटिंग घेईन म्हणतो आम्ही. सुब्बाराव त्या बोलण्यानं चमकलाच. मोहनानं काल ह्याचा तिच्या माहेरी आणि इथं सासरी आल्यावर जो पान उतारा केला त्यानं गडी चांगलाच वरकडला आहे. त्याला त्या जखमा सहन होत नाहीत. सकाळी 2-3 कप चहा पिणारा हा रांगडा गडी साधा 1 कप चहासुद्धा पिऊ शकला नव्हता. त्याला आणखी डिवचून उपयोग नव्हता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मोटरसायकलवर दोघांना फार्म हाऊसला जाणं भाग होतं. मीटिंग आहे म्हटल्यावर तिथं तशी बैठकीची व्यवस्था करणं भाग होतं. चंद्ररावाची वाडवडिलांपासूनच 150 एकर जमीन होती. नदीकाठी एक जागी अशी 50 एकर जमीन तेवढी बागायत होती. डोंगरदऱ्यात जागजागी 100 एकर जमीन पडली होती. बागायत जमीन हुकमी पीक देत होती, पैसा देत होती. बाकी 100 एकर जमीन ही ज्वारी, बाजरी, मटकी, उडीद, तूर, हुलगे, चवळी असे धान्य आणि कडधान्य देणारी होती. चंद्ररावला त्यातून चांगलंच उत्पन्न मिळत होतं. पिंपळदरीत त्याला नाव होतं. चंद्ररावला राजकारणात मजा वाटत नव्हती. त्यापेक्षा तो शेतीशी निगडीत असलेल्या लोकांना पैसे देणाऱ्या दूध डेअरी सरकारी संस्थेत पडला. चेअरमन झाला. दूध डेअरीची चेअरमनगिरी करताना तो काही नुसता ऑफिसला गादीवर लोळत पडत नव्हता किंवा खुर्चीला उभवत नव्हता, तर दूध डेअरीला दूध घालणाऱ्या प्रत्येक घरी जीपनं जात होता. दूध उत्पादन कसं वाढेल ह्यावर भाषणं देत होता. भाषणं ऐकायला पिंपळदरी खोऱ्यातील कितीतरी स्त्री पुरुष यायचे. त्यातल्या चांगल्या देखण्या बायकांकडे त्याचं लक्ष असायचं. कृष्णानं मथुरीच्या बाजारला जाणाऱ्या गवळीनं अडवलं होतं, त्यांच्याशी दंगामस्ती केली होती. तशीच दंगामस्ती आपण का करू नये कृष्णासारखी? आपण दूध डेअरीवाले, देव जो नखरं करतो ते आपण का करू नये? लहानूबाई घरात आहेत का? डोंगरदऱ्यातील एखाद्या माडी पुढं तू उभा राही आणि आवाज देई. घरात लहानूबाई दूध डेअरीत दूध घालून परतलेली असायची. कोण आलंय जी? लहानूबाई आपल्या माडीवाल्या घरातनं बाहेर येई. दूध डेअरीच्या चेअरमनला पाहून आपला डोईचा पदर नीट करी. गुडघ्यापर्यंत खोचलेलं लुगडं ती खाली सोडी. आपल्या पायाच्या गोऱ्या पान पोटऱ्या झाकण्याचा प्रयत्न करी. तुमची जर्सी गाय म्हणत 30 लिटर दूध देते. तुमच्या भाषणाप्रमाणे गायीची खाण्याची ठेप ठेवली, मांडवात बी साफसफाई नीट ठेवली. आता निघतो. तुमचं जे ऐकायचं ते ऐकलो, जातो. तुम्ही एवढं मोठं चेअरमन? आम्ही एवढं मोठं चेअरमन वाटतो तुम्हाला? तो हसत तिला बोलला. आता आमच्याच नावाचं बघा. आमचं नाव लहानूबाई, पर आम्ही लहानू आहोत का? हां, हे मात्र खरं बोलला. तुम्ही लहानू दिसत नसला तरी महानू बी दिसत नाही. काय म्हणता? जे आहे ते खरं सांगतो. हे सांगाय तर इथंपर्यंत आलो. डोक्यानं कमी असलेली लहानूबाई होती महानूच, त्यामुळे डोक्यात भेजा कमी होता. चंद्ररावाच्या स्तुतीनं ती फसली. आपण लहान नाही आणि मोठ्या बी नाही, म्हणजे आपण चांगली चवळीची शेंग आहोत, असंच तिचं मत झालं. तुमचा मुलगा 10वीला असेल? 10वीला नाही, चांगला कॉलेजला आहे पुण्याला. तुम्हाला तुमचा पोरगा सोबत नसेल? खरं आहे तुमचं. लगीन लवकर झालं, पोरगा बी लवकर झाला बघा. त्यावर पोरगी. ती पोर कुठं आहे? ती हायस्कूलात आहे 9वीत. तुमचं मालक ग्रामसेवक आहे तिकडं घारगावला? म्हणजे आमची तुम्हाला समधीच माहिती आहे. आम्हाला तहान लागली होती बघा तुमच्या पाण्याची.
आमच्या पाण्याची तहान लागणार तुम्हाला. आमचं पाणीच तसं आहे. आम्हाला दावा की तुमचं पाणी. तो बघा सामनी जांभळीच्या झाडाखाली बोर घेतलाय. चांगलं पाणी लागलंय. बघा गोड पाणी हाय. समधी पेत्यात. आमचं पाणी आहे ते. तुम्हाला समजला नाही आमचा भावार्थ. चंद्रराव लहानूबाईचं समद शरीर निहाळत बोलला. मुडद्या चेअरमना, तू माझ्या संग वास करत आलास इथं तवाच ओळखले मी तुला. लहानूबाई, बऱ्या बोलानं माडीवर चालायचं आणि आम्हाला गरम करायचं. काय काय म्हणालास 12 बेण्याच्या? तुमचा नवरा ग्रामसेवक, आम्हाला बी तुमचा ग्रामसेवक करा की. डोंगरदऱ्यात एकटी राहणारी ती लहानूबाई सारा अंदाज घेई. गोडीनं बोले. तर मग चला माडीवर. तिथं लोखंडी खाट आहे. खाटावर गादी आहे. गादीची गरज नाही. तुम्ही चांगल्या मोठ्याच आहेत की. तवा तुमच्या मनाप्रमाणे करू समद. खरं? हा. मला पाण्याची एक खेप आणू द्या. फसवतीस काय? सकाळी गाईची दुधाची धार काढली आणि तशीच गावात डुडीला आली. पाणी आणायचंच राहिलंय. पाहिजे तर तुम्ही चला. आम्ही बसतो इथं खाली तुमच्या गादल्यावर. बसा बसा. लहानूबाईनं हंडा घेतला आणि बाजूच्या गोट्यात गेली. तिनं तिथं तिच्या राखणाच्या कुत्र्याची गळ्याच्या पट्ट्याची साखळी सोडली. वाघ्या छू. वाघाचे पट्टे अंगावर असणारा वाघ्या कुत्रा त्याला छू म्हणल्यावर त्याचे डोळे रुंदावले, कान टवकारले. चेअरमन, चेअरमन, या या. आलो आलो. चेअरमननं आवाज दिला. चंद्रराव चेअरमन सुखावला तर वाघ्या आवाजाच्या रोखानं भुंकत पळाला. घरातनं बाहेर पडणाऱ्या चेअरमनच्या गळ्यातच त्यानं आपले पुढचे दोन्ही पाय घातले. मागच्या पायावर तो उभा राहिला. चेअरमन जणू त्याचा मित्र होता. फार दिवसांनी तो त्याची गळा भेट घेत होता. तो राखणाचा कुत्रा असाच होता. त्याला ग्रामसेवकानं असंच चोराला पकडून ठेवायला शिकवलं होतं. गळ्यात पुढचे पाय पडल्यावर वाघ्यानं तोंड वासलं. त्यानं पुढचे सुळं दाखवलं. जीभ बाहेर काढली. त्याच्या डोळ्यात हिंस्र भाव होता. चेअरमन चंद्रराव, माझं पाणी प्यायचं नव्हं. हा वाघ्या तुम्हाला त्याचं पाणी पाजील, ते प्या. चेअरमन चंद्ररावाला काय करावं कळेना. वरडावं तर वाघ्या तोंडाचा लचकाच तोडणार आहे. त्याला हाताने मागं लोटावं तर तो हाताचं मनगट नाही तर दंड उसागत फोडणार. पळायचा प्रयत्न केला तरी तो मांडी पुटरी तोडणार. चंद्रराव, मी ह्या वाघ्याच्या राखणात आहे. इथं कोणी येत नाही आणि आलं तरी असं मग पकडलं जातंय. आता गुमान खाली बसा तर कुत्रा चावणार नाही. चंद्रराव खाली बसला. तसा वाघ्या बी त्याच्या गळ्यातले पंजे न काढता तसाच खाली मागच्या पायावर बसला. तो त्याला सोडायला तयार नव्हता. चंद्रराव, आता हा ग्रामसेवक मोटरसायकलवर येतील. त्यांच्याकडं मोबाईल फोन आहे बघा. म्हणजे पोलीस गाडी आल्या बघा राहायची नाहीत. ए पाया पडतो तुमच्या लहानूबाई. त्यानं बोलण्यासाठी तोंड वाचलं. तसा वाघ्यानं चंद्ररावाच्या ओठालाच आपलं नाक लावलं. वाघ्या गुरगुरला. डोळ्यातला रंग बी बदलला. नाक तोंडाचा तो लचकाच तोडणार तर मोटरसायकलचा आवाज आला. वाघ्यानं आपल्या मालकाचा गाडीचा आवाज ऐकला. चंद्ररावच्या गळ्यातलं पंजे घट्ट करीत त्याला चेव चढला. चोर पकडल्याची ती ऐट दाखवायला लागला. पंजाने त्यानं चंद्ररावला जागीच फिरवला. चंद्रराव उत्ताना पडला. तसं वाघ्यानं त्याचं जॅकेट शर्ट दातांनी तोडायला सुरुवात केली. कंबरेच्या धोतराची तर त्यानं हातभर चिंधीच काढली. लहानूबाई, आमचं धोतर ते तुम्ही सांभाळायचं. मला काय सांगताय? वाघ्या वाघ्या, दूध डेअरीच्या चेअरमनला गुदगुल्या कर. वाघ्या आपल्या गुदगुल्या करणार म्हटल्यावर चंद्ररावाला कसं तरी झालं. आता ह्याच्या गुदगुल्या कशा असणार? हा कुठच्या जागी गुदगुल्या करणार? ह्याचे पंजे आपल्या पोटावर पडले तर गुदगुल्याऐवजी हा हसायला नाही तर मरणाचं किंचाळायला लाविल. त्यात ह्याच्या नक्या पोटात घुसल्या गेल्या तर
चंद्रराव पालताच पडला. वाघ्यानं तोंडाचा लचका तोडायला नको आणि पोट पण नक्क्याने वरबडायला नको. वाघ्यानं पाहिलं ते चंद्ररावाच्या पोटऱ्यांचे गोळे. त्यानं पोटरीच्या गोळ्यालाच तोंड लावत लचकाच तोडला. मेलो मेलो, चंद्रराव बोंबालला. तसाच उठून तो बसायला लागला तर वाघ्यानं मागणं त्याला गळ्यात तांगड्या घालून पुन्हा पालता पाडला. त्याच्या धोतराच्या कासाट्याला दाताने घट्ट पकडून मग ओढायलाच लागला. चंद्ररावानं धोतर घट्ट पकडलं तशी धोतराची भली धांदी त्यानं खेळण्यासाठी काढून घेतली. लहानूबाई, हे काय? तुम्हाला तहान लागली ना? नाही नाही, तहान नाही लागली. आमचं पाणी प्यायचंय ना? आमचं तोंडचं पाणी पळालं. पायाच्या पोटरीचा लचका तोडला होता. त्यातनं भळाभळा रक्त गळायला लागल्यानं तो कसा बसा बोलला. एका पोटरीचाच गोळा पकडला वाघ्यानं, आता तो दुसऱ्या पायाच्या गोळ्याचा लचका तोडणार. चंद्ररावला तिथं थांबणं शक्यच नव्हतं. त्यानं लहानूबाईला हात जोडलं, बोलला, एक डाव माफी कर, एक डाव माफी कर. तुम्हाला काय वाटलं? ही लहानूबाई म्हणजे काय तुमच्या डेअरीचा माल आहे? म्हणलं ना चुकी झाली. पुन्हा या घराकडे यायचं नाही. मालक यायच्या आधी सुटायचं, नाहीतर आमचं ग्रामसेवक लई गरम पडतील. ग्रामसेवक सरकारी नोकर, कायदे कानूनवाला. त्याच्या कचाट्यात सापडलं तर तो पोलीस ठाण्यापर्यंत जाणार. तिथं न्याय मिळाला नाही तर पार पुण्याला DSPला भेटणार. चंद्ररावनं बोलणं केलं नाही. गपचीप तो तिथून चालू पडला. त्या लहानूबाईनंतर त्याला मोहनानं झटका दिला होता. बाकीच्या ज्या हाती लागल्या त्या सहज हाती लागल्या असं नव्हतं, पण त्यानं त्यांना जबरीनं फसवलं होतं. तो त्यांचा मग सारखा फायदा घेत राहिला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.